नमस्कार, मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते। बीड सावकारी जाचामुळे बीडमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। राम दिलीप फटाले वय 42 राहणार बीड असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे। त्याने आत्महत्येपूर्वी 4 पानी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये 7 जणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे। यामध्ये भाजपा भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव आणि राम फटाले यांच्या पत्नीचाही उल्लेख आहे। घटनेनंतर पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौकशी सुरू केली। राम फटाले यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये भाजप भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह त्यांच्या पत्नीचाही उल्लेख करण्यात आलाय। या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्यासह 7 जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज यांनी सांगितले। काय लिहिलं सुसाईड नोटमध्ये? प्रिया आई व पप्पा, सुजल व गौरी, रेणुका, मी चांगला मुलगा, पती, वडील होऊ शकलो नाही, तरी मला माफ करा। रेणुका, तुला माझी जागा घेऊन माझे आईवडील सुजल व गौरी यांची काळजी घ्यावी लागेल। श्याम भाऊ, लखन, माझे मुले व बायको, आई, वडील यांचा सांभाळ करा व मला माफ करा। तुमचा सर्वाचा राम। माझे वडील यांच्याकडे माझी माती करण्यासाठी रुपये नाहीत। माझी माती समाजाकडून वर्गणी करून करावी। माझा 10वा 13वा 14वा करू नका। कुणालाही मयतीला बोलावू नका। वर्षश्राद्ध करू नका ही माझी इच्छा आहे, असे या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे। पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।